नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण LG या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला मिलियनमध्ये बघायला मिळाले आहेत, परंतु ते आपण करोडमध्ये बघणार आहोत। त्यानंतर तुम्ही सिक्वेन्स बघू शकता, सप्टेंबर, जून, सप्टेंबर। LG या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 6253 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 6337 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 6180 करोड। म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर जर आपण बघितलं तर कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला -1.5% घसरलेला बघायला मिळतोय आणि इयर ऑन इयर जर बघितलं तर कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला जवळजवळ 1% वाढलेला पाहायला मिळतोय। म्हणजे क्वार्टरली आपल्याला रेव्हेन्यू मध्ये डाऊनफॉल बघायला मिळतोय आणि इयर ऑन इयर आपल्याला रेव्हेन्यू मध्ये वाढ बघायला मिळते। त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे 5728 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता 5645 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता 5460 करोड। म्हणजे कंपनीचा इथं खर्च जास्त झाल्याचं पाहायला मिळते। अदर एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला कंपनीचा खर्च थोडा जास्त झाल्याचं दिसून येते। त्यानंतर सर्व टॅक्स आणि एक्सपेन्सेस वगैरे कट करून कंपनीचा नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळते 389 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं 513 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं 535 करोड। म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळतोय। त्यानंतर कंपनीचा EPS जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा EPS आहे 5.74 रुपये। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा EPS होता 7.56 रुपये आणि एक वर्षभरापूर्वी EPS होता 7.89 रुपये। म्हणजे EPS मध्ये सुद्धा आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर डाऊनफॉल बघायला मिळतोय। एकंदरीत LG या कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला इयर ऑन इयर वाढलेला बघायला मिळतोय, परंतु नेट प्रॉफिट मात्र इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर घसरताना बघायला मिळते। तर ही होती आपली LG या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।